तर गॅस आणि खाद्यतेल दरवाढीनंतर आता पुणेकरांना महागाईचा नवा झटका बसलाय। पीठ गिरणी मालक संघाने आता 1 जून पासून दळणाचे दर 10 रुपये प्रति किलोने वाढवलेत। त्याचप्रमाणे डाळ, मसाल्यांची भाजणी आणि इतर विशेष धान्य दळण्यासाठी आता थेट 15 रुपये प्रति किलो असा नवा दर लागू करण्यात आलाय। ही दरवाढ न परवडणारी असल्याचं गृहिणींचं म्हणणं आहे। गृहिणी आता चांगल्याच टेन्शनमध्ये आल्यात। जून पासून दळण जे आहे ते 10 रुपये प्रति किलो होणार आहे। त्यामुळे आता जर पाहिलं आपण तर सध्या पेट्रोल, डिझेल, भाजीपाल्याचे भाव जे आहेत ते वाढताना पाहायला मिळतात। नाही, नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी आणि आता सध्याची सगळी परिस्थिती पाहता कोणत्याही गोष्टीसाठी मग पेट्रोल असेल, डिझेल असेल आणि पर्यायाने वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे त्याचा बोजा कुठंतरी सर्वसामान्य माणसावर पडतोय आणि सर्वसामान्य माणसांमध्ये केंद्रबिंदू असलेल्या आमच्या महिला आणि सर्व कुटुंब यांच्यावर पडतोय। प्रत्येक गोष्ट आज या ठिकाणी मागलेली आहे आणि धान्यच मागले आहेत, तर ते धान्य दळण्यासाठी जे आम्ही ज्या गिरणीमध्ये जातोय तिथले पण जर बाजार वाढले तर नक्कीच पूर्ण कुटुंबाचं जे बजेट आहे ते सगळं कोलमडणार आहे। आता नाही परवडलं तरी लोकांना काय खाणे सोडणार आहेत का? जेवायला तर लागणार। काहीच परवडत नाही, पगार पण वाढत नाही, गॅस पण परवडत नाही, भाजी पण परवडत नाही, दूध परवडत नाही। म्हणजे हे सगळं आधी कुठे एवढी महागाई होती, आता खूपच वाढली। हे सगळं वाढत चाललेलं आहे, आरोग्य किंवा हे, आणि त्याच्यामध्ये जे दर आहेत ते म्हणजे सर्वसामान्य माणसांना नाही परवडणारे।